सांगली महानगरपालिका क्षेत्रासह शहरातून बाहेर पडणाऱ्या अनेक रस्त्यांवरती खड्डे आहेत। सांगलीतून तासगावकडे जाणाऱ्या बायपास चौकात मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेत। तसंच कुपवाडकडे जाणाऱ्या सूतगिरणी चौकाजवळही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत। तसंच पावसाचं पाणी या खड्ड्यात साचून राहिल्यानं दुचाकी स्वारांच्या अपघाताचं प्रमाण वाढलंय। यातच सध्या सांगलीहून तासगावकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे वाहनधारकांना अधिक त्रास सहन करावा लागतोय। सांगली शहरातील बायपास चौकातून रस्त्यावरच्या खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहू। सांगली शहरातून बाहेर पडल्यानंतर अनेक भागामध्ये जाणाऱ्या रोडवरती मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत। आपण सध्या सांगली शहरातून बाहेर पडल्यानंतर जो एक रोड तासगावकडे जातो आणि एक रोड जो आहे तो ईश्वरपूरकडे जातो, त्या चौकामध्ये सध्या आपण उभे आहोत। आणि या चौकामध्ये म्हणजे खरं तर 3 ठिकाणाहून वाहनं या एकत्रित या चौकामधून पुढे जातात। मात्र या चौकामधील जर परिस्थिती पाहिली तर तिन्ही बाजूला खड्डे मोठ्या प्रमाणावरती पडत आहेत। अवजड वाहतूक या मार्गावरून होत असते आणि जर पाऊस पडला तर या भागामध्ये पाणी साचून राहतं, त्यामुळं दुचाकीस्वारांचे मोठ्या प्रमाणावरती अपघात होतात। ही बाजू आपण जर पाहिली तर सांगलीकडून तासगावकडं जे रोडचं काम सुरू आहे जरी असलं तरी रोडवरती खड्डे आहेत। दुसरीकडे ईश्वरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील या भागामध्ये काही प्रमाणात खड्डे आहेत। तर अशा पद्धतीनं सांगली शहरातून बाहेर पडणाऱ्या जे तालुक्याचे मार्ग आहेत, खास करून तासगाव आणि ईश्वरपूर, यामध्ये याच चौकामध्ये मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत। दुसरीकडं तासगावपर्यंत जाणाऱ्या रोडवरती अनेक ठिकाणी काम सुरू आहे। तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती खड्डे या ठिकाणी या सांगली शहरातून बाहेर पडताना तासगाव आणि ईश्वरपूर मार्गावरती नागरिकांना सहन करावे लागत आहेत। कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।